भांडी घातली आपण एवढी भांडी काढलीच ना हे बनवताना छोटीशी मॅगी पण एवढी भांडी काढली खूप ती घासायला टाइम लागणार आहे. मम्मी आली आपल्याकडे मम्मी बघा तेल होतं त्याच्यात पण आपण चॉपस्टिक नाही आपल्याकडे. हाय गाईज वेलकम टू आवर न्यू ब्लॉग. माय नेम इज अंकित. हा टी शर्ट आठवतोय कालच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितला असेल बघा कसा दिसतोय एक नंबर आहे. मला खूप आवडला हा टी शर्ट. तर ह्या ब्लॉग मध्ये आपण करणार आहोत मॅगी. मॅगीला सर्वांना देते पण आपण काहीतरी नवीन करणार आहोत मॅगी मध्ये. मी तुम्हाला नाव नाही सांगणार, नाव लास्टला सांगेन कारण मला पण माहित नाही ही मॅगी सक्सेसफुल होणार आहे की नाही होणार आहे. तर आपण ट्राय करूया आणि तुम्हाला मी दाखवतो आता आपल्यासोबत काय काय घडणार आहे पुढे जाऊन आणि ही मॅगी सक्सेसफुल होणार आहे की नाही. नॉर्मल मॅगी नाही याची थोडीशी वेगळ्या प्रकारची मॅगी बनवतो आपण. तर उद्या संध्याकाळचा टाइम आहे. मम्मी मध्ये मध्ये येईल मला वाटतंय तर थोडंसं तिचे पण शॉर्ट घेऊया आणि सुरू करूया आता मॅगी बनवायला. आपण ड्राय मॅगी बनवणार आहे तर पाणी थोडंसं कमीच घेऊया. कच्ची मॅगी खायला तर वेगळीच मजा येते. पाणी उकळलंय, मॅगी अख्खीच्या अख्खी टाकूया आणि वरून आपले मसाले पण टाकूया. मॅगी शिजते, मॅगी शिजूया त्याचं पूर्ण पाणी आटवून घेऊया. हा आवाज ॲक्च्युली चिमणीचा आहे. पूर्ण पाणी आटवून घेऊया ह्याचं. तोपर्यंत आपण ना आलं लसूणची पेस्ट बनवून घेऊया. याच्यात पहिल्यांदाच करते लसूण शोधायला जाम व्हायचा घेतो. त्याच्याला पटपट शोधून घेतो मला पुढे दाखवतो. फायनली आपले लसूण सोडून झाले. धुवून घेऊया आणि आता त्याची करूया पेस्ट. तर आपले नूडल्स एकदम ड्राय झालेत. आपले जसे पाहिजे होते तसेच झालेत. बस 2 मिनिटं ठेवूया आणि मग काढूया. आता आपले नूडल्स ना एका चाळणीत काढून घेऊया. खाली काहीतरी पाहिजे आपल्याला. मम्मी मारणार एवढे भांडी काढलेत ना. मॅगी आपली थोडी सुटसुटीत झाली आहे. हिला थंड होऊ द्या तोपर्यंत आपण ना भाज्या कापून घेऊया. ठीक आहे. येतोय एक टोमॅटो, गाजर, शिमला मिरची आणि कांदा. मी काय शेफ वगैरे नाही. मी असं आज आपली सुट्टी होती तर बोलू काहीतरी बनवूया घरी म्हणून काहीतरी वेगळं बनवण्याचा ट्राय करते. बाकी काय आपण काय शेफ वगैरे नाही. मी कधी काय अशी केलं पण नाही कधी स्वयंपाक बनवलं नाही कधी. आपण आज फर्स्ट टाइम ट्राय करतोय. मॅगी बनवली आहे नॉर्मल आणि काहीतरी वेगळी मॅगी. मम्मी कंटिन्यू बडबड करते. तिला बोललो काम करू आणि ती ऐकतच नाही. भाज्या कापून झाल्यात, आलं लसूणची पेस्ट झाली आहे. तर आपल्याला पाहिजे टोमॅटो सॉस, सोया सॉस, आपल्याकडे रेड चिल्ली आहे, ग्रीन चिल्ली पण आहे.
सोया पण आहे आणि टोमॅटो पण आहे. 4 सॉस आपल्याला भेटले. मोठी कढई घेऊया. त्याच्यात आपल्याला करायचंय गरम तेल. आपल्याला जरा जास्त तेल लागणार याला. कडकडीत गरम तेल पाहिजे. तर तेल गरम होऊ द्या. आता आपण करणार आहोत मॅगीला फ्राय. मम्मी आली आपल्याकडे. मम्मी फक्त तेल होते त्याच्यात. पण आपण चॉपस्टिक नाही आपल्याकडे, तर आपण ना ह्याच्यात ना अटकत नाही ते मॅगी अटकायला पाहिजे. चमचा घेऊ. कोक मम्मीने कोक आणलाय. एक नंबर. नवीन करतोय आपण. बापरे भेंडी. टाक काय नाही. पूर्ण फ्राय पाहिजे. तू टाक ना. तू काय बघू नको. तू काय नाही. फ्लाइंग नूडल्स फ्लाय नाही करते गाईस. काहीतरी वेगळी ट्रिक आजमायला लागणार आपल्याला. थांबा आपण काहीतरी करूया. फायनली मम्मीची हेल्प घेऊन. हे बघा दिसते तुम्हाला. फर्स्ट टाइम ट्राय केला आपण. आता पुढे माहित नाही काय करायचं. पण आपण रेसिपी आधीच बघितली होती युट्यूबवरती. बाकीचे आपण पटपट ट्राय करून घेऊया लोक. आता ती लगेच होऊन जाईल. मम्मी 5 मिनिटं तेल होत होती. मम्मी जाम वैतागली. लागून गेली परत. मला काही सांगतो आपण काय शेफ वगैरे नाही. आज घरी सुट्टी होती ऑफिसला, म्हणून आज आपण ट्राय करतोय. आणि फक्त एक छोटासा ब्लॉग बनवण्याचा प्रयत्न करतोय. बाकी काय नाही. जस्ट फॉर एंटरटेनमेंट आणि आपल्याला बरं वाटतं म्हणून. भाजी बनवून घेऊया याची. आधी तांदळाची पेस्ट टाकूया याच्यात. तांदळाची पेस्ट मला वाटत मी जेवण बनवतो ना. परतून घेऊया. त्याच्यात आपल्या सगळ्या भाज्या येतील. नंतर आपले सगळे सॉसेज येतील. इथं मी अंदाजे टाकणार आहे. मला म्हणजे ह्याच्याबद्दल काही एवढं नॉलेज नाही. किती प्रमाणात टाकायचं काय टाकायचं. माझी डार्क सोया सॉस. टाकूया ग्रीन चिली सॉस. माहित नाही काय बनणार आहे. काय बनणार आहे. नंतर टाकूया रेड चिली. आणि लास्टला टाकूया थोडासा स्वीट आणि टेक्स्चर येण्यासाठी टोमॅटो सॉस. काय करतोय मी नो आयडिया. सांभाळून करा ना तुम्ही पण. करा थोड्याशा भाज्या शिजू द्या. काय करते नो आयडिया.
त्यानंतर लास्टला तुम्हाला जेवढं पाहिजे थोडंसं मीठ टाका, जास्त नाही थोडंसं. पाणी मध्ये टाकायचं असतं काय, थोडंसं पाणी पण टाक. काहीतरी बनवून खाऊया. काहीतरी छान केलं आपण, काहीतरी वेगळंच केलंय असं मला वाटतंय. बघायला चांगली दिसते, दिसायला पण चांगली दिसते. खायला कशी झाली नंतर बघू. आपली रेसिपी रेडी आहे गाईस, फ्लाइंग नूडल्स. हे बघा, फर्स्ट टाइम ट्राय केलंय, परत एक सांगतो. आपण त्या शेफ वगैरे नाही, आपण जर ट्राय केलं टेस्ट करूया आणि बघूया कशी आहे. मला तर चांगलीच वाटते दिसण्यावरून, तर बघूया टेस्ट कशी आहे. तर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि अशा प्रकारचा ब्लॉग तुम्हाला पाहिजे असेल तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. नॉट बॅड, चांगलं झालं, म्हणजे खाऊ शकतो. पूर्ण मी खाऊ शकतो, म्हणजे एवढं चांगलं झालंय. थोडं ऑइली झालंय, तेल जरा जास्त झालं, पण ठीक आहे. चला बाय बाय, भेटूया आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि गाईज ह्या ब्लॉगला शेअर करा. कीप सपोर्टिंग गाईज. जय हिंद, जय महाराष्ट्र. अरे गाईज तुम्ही अजून आहे, आणि आता तुम्ही स्किप केली तर चालेल व्हिडिओ, कारण आता भांडी घासतो. कारण आपण एवढी भांडी काढली आहेत ना हे बनवताना, छोटीशी मॅगी पण एवढी भांडी काढली खूप आहे. घासायला मला टाइम लागणार आहे. तुम्ही स्किप करा आणि झोपून जावा. थँक्यू सो मच हा ब्लॉग बघितल्याबद्दल. बाय बाय.